आम्ही आज जरांगेंचं आंदोलन जे नवीन आता सुरू होणार आहे 6 तारखेपासून त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे की जर 6 तारखेपर्यंत जर ओबीसीचा मराठा आणि कुणबी हे एकच आहे असा अध्यादेश निघत नाही आहे आणि सगळे सोयीचा जी आर काढत नाही, जर नाही काढला तर हे आंदोलन आणखीन तीव्र करणार आहेत या महाराष्ट्रामध्ये। आणि त्यामुळं पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। आज आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून आम्ही स्पष्ट इशारा दिलेला आहे की जर पुन्हा एकदा हा प्रकार जो आहे, यापूर्वी जवळपास आता जरांगे म्हणतात की 80% मराठा समाज हा ओबीसीमध्ये घुसवलेला आहे। एकीकडे महाराष्ट्र शासनाने 10% आरक्षण जे आहे 50%च्या वरचं आरक्षण टेकणारं त्यांना दिलेलं आहे, तेही त्यांना दिलेलं आहे। इकडे कुणब्याचे दाखले पण सुरू आहेत, तिकडे EWS आरक्षण सुरू आहे। पण शेवटी आता ह्या महाराष्ट्रातल्या ह्या गरीब 450 ओबीसी समाजातल्या मुलांनी लेकरांनी आमच्या करायचं काय, आणि म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही स्पष्ट इशारा दिला आहे जर एकीकडे मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालं ओबीसीतलं आरक्षण पाहिजे म्हणून, त्यावेळी त्या ओबीसीला सुद्धा रस्त्यावर उतरून जो आहे त्याला टोकाचा विरोध हा करावा लागेल। आणि त्याची सगळी जबाबदारी जर महाराष्ट्रामध्ये जर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती जबाबदारी महाराष्ट्र शासनावर असेल। आज आम्ही भुजबळ साहेबांची भेट घेतलेली आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहोत आणि हा विषय जो आहे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जे आहे आम्ही मुळीच धक्का लागू देणार नाही। जे काही कुणबी मराठा कुणबी दाखले ते आम्ही सगळे कोर्टामध्ये चॅलेंज केलेले आहेत। आमची रस्त्यावरची लढाई 4 तारखेनंतर पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या ओबीसी नेत्यांची बैठक आम्ही बोलू भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि त्यानंतर पुढचे आंदोलन जे आहे त्या आंदोलनाची दिशा त्यावेळी आम्ही स्पष्ट करू। पण कुठल्याही परिस्थितीत या ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याला तीळ मात्र सुद्धा धक्का आम्ही लागू देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।